पुष्पा, हे पुष्पा, का हो? आता काय सांगू तुला पुरी, माझ्याच्याने हे होईना बघ आणि हात पण चालन झालाय. एक लुगडं धुतलं तर मला दम लागला बघ. आता माझ्याच्याने हे काही काम होणार नाही बघ. आओ ती तुम्ही रोज एकच धुताय ना, म्हणून असं होतंय. रोज 4-4 धुतली का नाही म्हणजे असं व्हायचं नाही बघा. अगं माझ्या अंगात रग होती तेव्हा नदीवर जाऊन मी 4-4 बाकळा एकटीच व्हायची. ती जाऊ दे मुर्दे, पण तुम्ही लागली तेवढी कापड धुवून घ्या. मी साबणाचं पाणी केलंय बघ. आओ पण शीतल गेली कॉलेजला. आता जाऊ दे की, मग त्याला काय होतंय. तू लागलीच तेवढी कापड धुवून घे की. तसं बी आता शीतलला कॉलेजवरून यायला टाइमच लागेल का नाही. त्यात ह्यो पावसाळा, 4-4 दिवस कापड वाळायचं नाव घेत नाही बघ. आणि तुला काय ग पुष्पे, कामाचं उरक आहेच की. लय भरभर कापड होतीस तू. अर्ध्या पाऊण तासाचं तुझं काम. जा तूच तेवढी कापड धुवून घे जा. हा बर. तुला काय झालं दात काढायला? गुड मॉर्निंग मॅडम. सायन्सचे प्रॅक्टिकल रूम कुठे आहेत? मॅडम, हा मग अरे मी काय मॅडम वाटते होय तुला? मग कोण आहे? मी मॅडम नाही, मी बी इथं शिकायला आले. लास्ट इयरला आहे. सॉरी सॉरी, मला वाटलं मॅडम आहे. अय रावल्या, काय बघतोयस? शीतल, तू कॉलेजला आलेस खरं, पण तुझं ते फ्रेंड सर्कल कुठे आहे ग? मी आता नाही बोलत त्यांच्या संग, आमचं भांडण झालं. अगं तू कशाला बांधलीस त्यांच्या संग? तू काय इडी पिडी झालेस का काय? अगं असं भांडायचं असतं वय? तुला काय एवढी काळजी लागून राहिली? माझ्या मैत्रिणी आहेत, मी ठरवीन काय करायचं काय नाही ते. हा, तसं काय नाही, मी आपलं विचारलं. तुझ्या चांगल्या मैत्रिणी होत्या ना स्वभावानं, म्हणून. काय ग शितले, एवढं लेट का आलीस? अगं घरातनं निघायला उशीर झाला बघ. बरं झालं बाई तुझ्यासाठी थांबली नाही. आणि ह्याला कशाला आणलीस? ए, मैं इसको जवाबदारी से लेके आया हूँ कॉलेज में. मस्त. तुम्ही? मस्त. काय ग लग्न झाल्यावर विसरलीसच आम्हाला? त्यानंतर आता भेटतेस. नाहीतर काय, ते पण कॉलेज साठी आले, आपल्यासाठी नाही. अगं ए, उसको मत तंग करो, उसको बहुत काम होता है. ते पण शितले, साडी लय गोड दिसतेस. थँक्यू. शीतल, तुला अजून एक मैत्रिणी होती ना? वय ग, ऐकलं का? रावल्या काय विचारतोय माहितीये का? आपली अजून एक मैत्रीण आहे ती कुठं आहे असं विचारतोय. रावल्या, अब उसको मिलने के लिए तुझे पुणे जाना पड़ेगा. पुन्हा काय को? कारण कोमलने आता पुण्याला ऍडमिशन घेतलंय ना. काय असं कसं घेतलं? हो, आता कशाला येते तिकडं? पुण्याचा वारा लागल्यावर सातारा दिसतोय तिला. ए चल आपण टाइम टेबल बघून येऊ. सरे अगं ये टापने, किती अभ्यास करशील ग? डोळ्यावरची भिंग बघितलास का? हा, ती आहे आमची शितली. तुम्ही वा पुढं, मी आलेच. राहुल्या, किती नाटक करशील र? मी कुठं नाटक करतोय? मग काय तर सांगायचं ना आधीच कोमलसाठी येतोयस म्हणून. मी तुला आधीच सांगितलं असतं ती पुण्याला गेलीये, मला माहित होतं. मेरे नसीब में नहीं तो क्या करेगा रावल्या पांडू? रावल्या, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, बस ट्रेन और लड़की ये पीछे कभी नहीं भागने का. एक गई तो दूसरी आती है. पर हम तो चांदोडी में रहते हैं ना. त्याचं काय तवा? चांदवडीत कुठे येते ट्रेन? बस येते दिवसातनं 2 वेळा.
आणि लडकीच तर काय विचारूच नको. राह देखते देखते हमारा वय बढ़ रहा है ना. राहुल्या, तुला माझा विश्वास आहे ना? मी शोधते तुझ्यासाठी पोरगी. तू काय शोधणार आहेस तवा? कोमल सारखी दुसरी पोरगी माझ्या आयुष्यात येऊ शकत नाही. राहुल्या, अरे बर थांब, मी लेक्चरला जाऊन येते. लाईन तोड. इंटरव्यू सावधान. सामने से तेज चल. थांब. दाहिने पुढं. चल. जय हिंद श्रीमान. जय हिंद. नाव? सिपाही अजिंक्य शिंदे. शिक्षण? BA. कॉम्प्युटर येतो का? यस सर. फौजीला फक्त बॉर्डरवरच नाही तर ऑफिस मधलं काम सुद्धा सांभाळावं लागतं. यस सर. बीपीटी आणि पीपीटी मध्ये कोणत्या कॅटेगरीमध्ये पास झाला? एक्सलंट श्रीमान. कुठला मैदानी खेळ खेळता? खो खो, कबड्डी. एसएससी ही मानाची इंटरनल एग्जाम देणार का? यस सर. मेडिकल कैटेगरी? शेप 1. गुड. एक बात ध्यान में रखना, फौजी सिर्फ हाथ में बंदूक लेकर खड़े नहीं रहता. आगे बढ़ना है तो अच्छा परफॉर्मेंस देना पड़ेगा. जितना मुश्किल ट्रेनिंग होता है उससे 100 गुना मुश्किल फौजी बनकर जीना होता है. ये पण एक फैमिली है. हर एक को अपना भाई समझकर यहाँ रहना है. जो कोई सीनियर मिलेगा उससे सीखो और जूनियर मिले तो उसको शिकाओ. नवीन मुलगी घरात येते तेव्हा काय करते? शिकले. सॉरी. सॉरी कशाला? तुला पहिल्याच दिवशी हे सगळं करायला लागते म्हणून. मी काय परकी आहे? अगं तसं नाही, पण आज तुझा पहिला दिवस आणि हे सगळं. काय जगा वेगळं करत नाही मी. ती स्वतःला त्या घराशी जोडते, त्याला आपलंसं करते. बस वैसे ही यहाँ रहना है. यस सर. लवर आहे का? अरे लवर आहे का? नाही सर. एक पण नाही? नाही सर, म्हणजे होती. का सोडली? कारण लग्न केलं तिच्याशी. एवढ्यात लग्न पण झालं? येस सर. मुलं किती? सर जस्ट लग्न झाले आता. एवढ्या घाईत लग्न केलंय म्हणलं मुलं पण असतील. नो सर. बायकोला इथे आणणार का? नो सर. का? म्हणजे अरे इथे क्वार्टर्स मध्ये काही महिन्यासाठी फॅमिलीज राहू शकतात. इतर जवानांचे कुटुंब पण राहतात. तसं असेल ना तर तुला आत्ताच अप्लाय करावं लागेल. क्वार्टर्स खाली असतील तर मिळतील. येस सर. म्हणजे मी शीतलला इकडे घेऊन येऊ शकतो?